तसेच बोडगेश्वर देवस्थान यांना नमन करून गेल्या गुरुवारी विधानसभेमध्ये पातोर्ड्याचे आमदार माननीय विजय सरदेसाई यांनी मराठीबद्दलचे अवाच्य असे उद्गार या विधानसभेत काढले। त्या संदर्भात आम्ही इकडे निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत। मित्रहो, मराठी भाषा आणि तिची संस्कृती ही जतन करण्यासाठी पोर्तुगीजच्या कालीन सुद्धा ही जतन करण्याचा प्रयत्न मराठी भाषांनी मराठी बांधवांनी माता भगिनींनी केलेला आहे। आणि या पार्श्वभूमीवर अभूतपूर्व असं या गोमंतकामध्ये आंदोलन सुद्धा झालं आणि 1987 मध्ये कोकणी बरोबर मराठी सहभाषा राज्यभाषेचा दर्जा या विधानसभेमध्ये नमूद झाला। हे असताना सुद्धा आज मराठी संस्कृती कीर्तनं भजनं गावागावामध्ये तुम्हाला मराठी भाषेमध्ये निरंतर तुम्हाला चालू असताना दिसतात। या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की जे विधान विजय सरदेसाईंनी केलं ते एकदम चुकीच्या मार्गाने केलं। एक चांगला संसदपटू म्हणून ज्याची ओळख आहे या ओळखीनुसार त्यांनी त्या संस्कृतीचं पालन करायला पाहिजे होतं। याच्यावरून सिद्ध होतं की त्यांची संस्कृती कशी आहे ही त्यांनी आपल्या आचरणातून दाखवलेलं आहे। आचार विचार आणि उच्चार या त्रिसूत्रीयावर आमचं जीवन चालत असतं। तसेच गोवा राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री जेव्हा संपूर्ण आमचे शशिकांत नार्वेकर जेव्हा मराठी अकादमीचे अध्यक्ष होते त्यावेळी ते साखळीचे संस्कार केंद्राचे अध्यक्ष होते आणि त्यांना तो मला वाटतं मुख्यमंत्री झाल्यानंतर हा विसर पडला असावा। आणि या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब बांदोडकरांचा पक्ष ज्याच्या हातामध्ये आहे ते आदरणीय सुदीन ढवळीकर यांनाही मराठी भाषेचा विसर पडलेला आहे। वास्तविक त्यांनी खरं म्हटलं तर विजय सरदेसाईला विचारायची गरजच नव्हती की मी मराठीमध्ये बोलू म्हणून। त्यांनी सरळ मराठीमध्ये भाषण त्या ठिकाणी करायला पाहिजे होतं। तेव्हाच कळालं असतं की मराठीमध्ये काय दम आहे। विजय सरदेसाईला आजच्या या प्रसंगी सांगू इच्छितो की तुम्ही आगीशी खेळू नका। हा विस्तव आहे। हा जरी तुम्हाला शांत दिसला असेल तर त्याचा भडका कधी उडेल याची शाश्वती कुणीच देऊ शकत नाही। आजपर्यंत जी आंदोलनं झाली आमच्या घरामध्ये प्रत्येकाच्या मराठीच्या संस्कृतीच्या जतनामुळे आमच्यावर चांगले संस्कार झाले आणि त्या दृष्टीने आज आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत आणि तुम्हाला शिटकावणी देण्याचा प्रयत्न करत आहोत। याच्या पुढे जर असं वक्तव्य कुणी सुद्धा तरी चुकून सुद्धा जर केलेलं असेल तर त्याचा परिणाम वाईट होणार। धन्यवाद। जय गोमंतक, जय मराठी। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून श्री मारुतीरायाला नमन करून सगळ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। आज या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही मराठी प्रेमी या ठिकाणी जमलेलो आहोत। पातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत मराठी संदर्भात केलेल्या वक्तव्यावर तमाम मराठी प्रेमी या ठिकाणी निषेध करण्यासाठी आणि पत्रकारांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत। मराठी ही गोमंतकाची सहभाषा म्हणून मान्यता दिली गेली। आज आपण गोमंतकात पाहतो की 10 मराठी वर्तमानपत्र जवळजवळ 2000पेक्षा जास्त मराठी नाटकं या गोमंतक भूमीमध्ये सादर केली जातात। आज अनेक मंदिरांचा इतिवृत्त मिन्यूट्स हे मराठी भाषेतून दिलं जातं। मराठीतून संस्कृतीचं संवर्धन या ठिकाणी मराठी भाषेतून केलं जात आहे। आज जे आपण हिंदुत्व असं म्हणतो, खरं हिंदुत्व टिकवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते मराठी भाषेनं केलं आहे। मराठी भाषेनं आम्हाला संस्कार दिले, आम्हाला संस्कृती दिली। या सगळ्या पाठबळावर मराठी या गोमंतकाची राज्यभाषा आहे। पण काही राजकीय लोकांमुळे त्या भाषेला सहभाषेचा दर्जा मिळाला। 2002 मध्ये भारतीय जनता पक्षाची आपली अधिवेशन म्हापसा शहरात देव बोडगेश्वराच्या साक्षीनं झालेलं होतं। त्यावेळी
देशाचे माजी पंतप्रधान माननीय लालकृष्ण अडवाणीजी त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षानं मराठीला राज्यभाषेचं स्थान देऊ असं ठराव त्या ठिकाणी संमत केलेला। पण आज सत्तेवर येऊन सुद्धा त्यांना आपल्याच ठरावाचा विसर पडलेला आपल्याला दिसत आहे। आणि आज आपण पाहतो की मराठी ही सहभाषा असून सुद्धा या गोमंतकामध्ये मराठीला डावलण्याचं काम या ठिकाणी सातत्याने होत आहे। मराठी खरं तर प्रत्येकाच्या घराघरामध्ये मराठी ही भाषा अजून पण आहे। आपण आज पाहतो की वर्तमानपत्र आपण बघितलं तर किमान 5 ते 6 लाख लोक मराठी वर्तमानपत्र वाचतात आणि कोकणीतून एकमेव वर्तमानपत्र येतं, पण त्याचं मला वाटतं किती खप आहे हा प्रकाशकाला आणि त्यांनाच माहीत असणार। पण मराठी वर्तमानपत्र ही सातत्याने त्यांचं जे विधानसभेतलं कार्य आहे हे मराठी वर्तमानपत्रामुळेच संपूर्ण गोमंतकात त्यांचं कार्य जात आहे। खरं तर त्यांनी मराठीला धन्यवाद द्यायला पाहिजे, मराठीचे ऋण व्यक्त करायला पाहिजे, पण ते न करता मराठी ही कुठल्या तरी काही विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी हा प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या पद्धतीने काम करत आहे। आज या ठिकाणी मराठीला डावलण्याचं जे काम चाललं आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि आज या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे मान्यवर आपल्या भावना या ठिकाणी आपल्यासमोर मांडतील। विजय सदस्य एक चांगल्यापैकी वक्तव्य करणारे, भाषण करणारे, अभ्यासू असे संसदपटू आहेत। असं असून सुद्धा माणूस कुठे ना कुठेतरी सुटतोच। त्यांना गोव्याचा इतिहास त्यांना माहीत असून सुद्धा त्यांनी असं वक्तव्य करणं हे त्यांना सोडणारं नाही आहे। की त्यांची वृत्ती जर बघितली तर सडेतोड असे आमदार आहेत, बोलणारे म्हणजे अगदी कुठलाही विचार न करता बोलणारे असे वक्तव्य करत आहेत। पण तरीसुद्धा त्यांनी परवाच्या सुद्धा वक्तव्य केलं। पण सुनील ढवळीकर आमचे त्यांनी बोलायला सुरुवात केली। तुम्हाला काय झालं, त्यांनी मराठीतून बोलू किंवा कुठल्या भाषेतून बोलू, तुम्हाला वाईट वाटायची काही गरज नव्हती ना। की मराठीला असं ते विधान जे तुम्ही केलं मराठी संबंधी ते खरोखर त्यांना सोडण्यासाठी नाही, आम्हाला सोडून दे, आम्ही निश्चित करतो आहे। पण तुम्ही स्वतः विजय सरदेसाई याला जे एक आम्ही त्यांना जो आदर देत होतो त्यांनासुद्धा हे सोडण्यासाठी नाही आहे। मी विजय सरदेसाईने व्यक्तिगत मी त्यांना विचारतो की हे खरं आहे का? मी आजचं माझ्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपवर मी टाकून दिला की त्यांचं साहित्य, त्यांच्या घरातील सगळे आर्थिक सगळे मराठीतून आहेत। सरदेसाई म्हणजे मोठी हे आहे, त्यांचं घराणं मोठं आहे त्या सरदेसाईंचं। आणि आजपर्यंत पोर्तुगीज टाईमवरती सुद्धा आज त्यांच्या घरात सगळी त्यांची हिशोब त्यांचे सगळे मराठीतूनच चालतात। असं असून सुद्धा त्यांनी मराठी संबंधी असं बोलणं त्यांना सोबत नाही आहे। मी परत एकदा विजय सरदेसाई यांना सांगतोय की तुम्ही जास्त काही करू नका, या मराठी संबंधी बोलू नका। की आम्ही ज्या वेळेला मी चळवळ केली मराठी त्यावेळेला कुठोय शरीरम सगळं हा हे वक्तव्य केलं होतं। आणि आमच्या रामदास स्वामीच्या मनाप्रमाणे हे त्यांचं असू द्या, म्हणजे आमच्या मराठी संबंधी त्यांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल मी आमच्या सर्वांचा मी निषेध करतोय। आणि परत एकदा विजय सरदेसाईंना पर्सनली व्यक्तिगत विनंती करतो, याच्यापुढे तुम्ही आणि मराठी संबंधी जास्त काही बोलायचं नाही आहे। बोलायचं असेल तर तुम्ही मराठीच्या बाजूनच बोला। की शेवटी मराठी ही आमची भाषा आहे, मराठी ही आमची माता आहे, मराठी ही आमची संस्कृती आहे, असं मी परत एकदा विजय सरदेसाईंना विनंती करतो आणि मी परत त्यांचं सगळ्यांचं निषेध करतो। धन्यवाद। मराठीचा इतिहास सर्व वक्त्यांनी सांगितलेला आहे, पण आज खऱ्या अर्थानं विजय सरदेसाईसारखा कपटी मराठीबद्दल द्वेष भावना मनात खतखतणारं वक्तव्य त्यांनी विधानसभेत केलं। वास्तविक विधानसभेत बसणारे अनेक मराठी प्रेमी आहेत। मी स्वतः मुख्यमंत्र्यांनाही म्हणतोय, पण एकालाही हिंमत झाली नाहीये की विजय सरदेसाईला तिथे गप्प बसवायला। कारण सांगतोय, कारण गोमंतकाची राज्यभाषा मराठी कोकणी असली तरी मराठी सुद्धा गोमंतकाची सहभाषा आहे। हे प्रत्येक आमदाराला माहीत आहे। आणि विजय सरदेसाईला तर माहीत नसेल तर विजय सरदेसाईसारखा मूर्ख माणूस या विधानसभेत नाही आहे। तो स्वतः अतिशय शहाणा समजतो आणि मला माहीत आहे विजय सरदेसाईच्या मनात किती कपट आहे मराठीबद्दल। हे आज त्यांनी ओपून दाखवलं, त्यांनी बोलून दाखवलं। आणि सर्वात
लज्जास्पद गोष्ट की मगो पक्षाचे आमदार सुधीर ढवळीकर हे त्या भिकारी विजय सरदेसाईची परवानगी मागतायत. मी मराठीत बोलू का? अरे मूर्ख माणसा, मराठीत बोलायला तुला विजय सरदेसाईची परमिशन पाहिजे. तू सभापतीची परमिशन मागितली असती तर मी समजू शकलो असतो. तू जे दाखवतोय की मी बोलू का, म्हणजे याचा अर्थ काय? अरे मराठी ही गोव्याची सांस्कृतिक भाषा आहे, मराठी ही गोव्याची धार्मिक भाषा आहे, मराठी ही गोव्याची संस्कृती आहे आणि मराठीचा इतिहास फार फार पूर्वीचा आहे. आणि म्हणून तर मराठीच ख्रिस्त पुराण हे हा ग्रंथ एका फादरला लिहावा लागला. फादर स्टीफन्सन जो ज्यावेळी गोव्यात आला धर्मांतर करण्यासाठी, त्यावेळी त्यानं हा ग्रंथ लिहिला, ज्या ग्रंथाचं नाव ख्रिस्त पुराण. ख्रिस्त पुराण या शब्दाचा अर्थ की ख्रिस्तानं सांगितलेलं पुराण म्हणजेच बायबल. बायबलचा त्याने भाषांतर केलं. कशासाठी? तर अनेक हिंदू लोकांना, इथल्या लोकांना आपला धर्म किती मोठा आहे हे सांगण्यासाठी, हे कळण्यासाठी त्याने त्याचं भाषांतर कोकणीत केलं. हे ह्या मूर्खांना माहीत नाही का? मराठीत केलं. आणि हे ह्यांना माहीत नाही का? हा इतिहास आहे आणि हे 500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 500 वर्षापूर्वी तो आला होता इथे. आणि हे सगळं असताना, हा आपला इतिहास असताना, ही लोक ज्या पद्धतीने, माझा कुठेही अपेक्षा विजय सरदेसाईकडनं नाही आहे. विजय सरदेसाईंनी आयुष्यभर मरेपर्यंत मराठीचा द्वेष अवश्य करावा. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो आणि आमचे आराध्य दैवत श्री हनुमान हा नमस्कार करून विजय सरदेसाई यांनी जे मराठी संदर्भात वक्तव्य केलं त्या वक्तव्याबद्दल मी त्यांचा निषेध करतो. एवढंच नव्हे तर त्यांनी संपूर्ण मराठी माणसांची माफी मागावी अशी विनंती करतो. आता विजय सरदेसाई हे विधानसभेत चांगलं काम करतायत. विरोधी पक्षाचं एक माणूस सुद्धा असून सुद्धा विरोधी पक्षाचं काम प्रखरपणे करतायत. त्यांनी मराठीबद्दल असं बोलायला नको होतं. मला एक किस्सा आठवतो. एक मुलगा पोर्तुगीजच्या त्या वेळेला गोव्याहून मुंबईला शिकायला गेला. चांगला शिकला आणि परत आला आणि गोव्यात आपल्या मित्राबरोबर फिरायला गेला. फिरता फिरता आंब्याच्या झाडाला बोट टाकून म्हणाला, ही झाडे कशाची? अरे तुला माहीत आहे हे आंब्याचं झाड आहे, परंतु आपण शिकून आलो बाहेरून हे दाखवण्यासाठी तो ही झाडे कशाची म्हणून विचारतो आहे. तीच गोष्ट आपल्या विजय सरदेसाईबद्दल बरोबर लागू पडते आहे. अरे सगळं जे काम गोव्यात चालू आहे ते मराठीतून चालू आहे. मराठी ही आपली संस्कृती आहे, सगळ्यांनी सांगितलं आहे. हे माहीत असून सुद्धा तू मराठीबद्दल असे अपशब्द वापरतो, त्याबद्दल जाहीर निषेध करतो आणि पुन्हा एकदा सांगतो की त्यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा जे आमच्या राजेश मराठे यांनी सांगितलं की सर्व वृत्तपत्र संपादकांना भेटून त्यांचं वक्तव्य जे आहे ते प्रसिद्ध करू नका अशी विनंती आम्हाला करावी लागेल. ची पार्श्वभूमी सगळ्या वक्त्यांनी सांगितलेली आहे. नाव सांग. जे वक्तव्य विजय सरदेसाईंनी विधानसभेत केलेले आहे ते वक्तव्य नाही, ती निर्भत्सना आहे. मराठी भाषेची ही निर्भत्सना त्यांनी केलेली आहे. पण विजय सरदेसाईकडनं काही चांगल्याची अपेक्षा आपण करू नाही शकत. कारण मराठीशी ज्याचा संबंध आहे तो सुसंस्कृत असतो, त्याच्यावर चांगले संस्कार झालेले असतात. पण विजयचा मला वाटतं कधी मराठीशी संबंध आलेलाच नाही आहे. त्यामुळे त्याच्याकडनं सुसंस्कृतपणा किंवा दुसऱ्याला आदर देण्याची भावना काय ह्याची अपेक्षा आपण करूच शकत नाही. पण आता आपण मराठी म्हणून काय करू शकतो? विजयच्या विरुद्ध कोणती ॲक्शन घेऊ शकतो? त्याच्याविरुद्ध काय हे केले जाऊ शकतात? तर गोव्यातील 90% वर्तमानपत्र ही मराठी आहेत. ह्या मराठी वर्तमानपत्रांनी जर का विजयला प्रसिद्धी देणं बंद केलं, विजयची जी काही वक्तव्य असतील, विजयची जी काही असतील, याला जर प्रसिद्धी देणं बंद केलं तर विजय आपोआप गुडघ्यावर येईल. विजय आपोआप मराठी माध्यमांच्या मागं धावायला लागेल, त्यांच्यापुढे शरणागती पत्करेल. पण ही आमची वर्तमानपत्र करणार आहेत का?
हा एक मोठा प्रश्न आहे. सगळ्यात मोठी चूक जर आपली कुठं झाली असेल तर मराठी आंदोलन जेव्हा सुरू झालं तेव्हा आपलं नेतृत्व हे गळचेपी नेतृत्व होतं. आपण त्यावेळी मराठी माय आणि कोकणी मावशी इथनंच सुरुवात केली. दोन्ही भाषा हव्या अशीच सुरुवात केली आणि त्यांनी काय म्हटलं, मराठी अजिबात नको. त्यामुळे झालं काय की आपलं आंदोलन, मराठीचं आंदोलन फार मोठं होतं. कोकणीमध्ये बोटावर बोलण्याएवढी लोक होती, पण ती आम्ही शांततापूर्ण आंदोलन केलं तर त्यांनी उग्र आंदोलन केलं. काय यामुळे शेवटी आम्ही गळचेपी भूमिका घेतली आणि मराठीला सहभाषेचा दर्जा मिळाला. आज मी एकच सांगू इच्छितो की मराठीमध्ये एवढी ताकद आहे, लोकांचा एवढा पाठिंबा आहे मराठीला की मराठीला राज्यभाषेचा दर्जाही नको आहे. त्याशिवाय सुद्धा मराठी प्रगल्भ आहे, प्रगल्भ राहणार आहे. आणि आम्ही सुद्धा आता बाहेर पडलो तर आम्ही कोकणीच बोलतो, पण आमच्या हृदयाला भिडणारी भाषा ही मराठीच आहे, मराठीच राहणार आहे आणि मराठीला कोणीही धक्का लावू शकत नाही. मराठी भाषेचा मराठी भाषेचा धिक्कार असो, धिक्कार असो, विजय